आने वाले 22 अप्रैल को नवी मुंबई महानगर पालिका चुनाव संपन्न होने जा रहे हैं। ये चुनाव जीतने के लिए शेका पक्ष ने पूरी तैयारियां की है। पहली बार अपना नसीब आजमाने वाली शेका पक्ष पार्टी ने अब तक 30 से अधिक उम्मीदवारों के नाम घोषित किए हैं। सोमवार को नवी मुंबई में एक बैठक का आयोजन किया गया था। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने वार्ड नंबर 85 से रोहिणी प्रदीप उरुगवाल का नाम घोषित किया। इस अवसर पर शेका पक्ष के युवा संगठन उपाध्यक्ष दीपक जायसवाल, नवी मुंबई शेका पक्ष सचिव गौतम आगा, शेका पक्ष के रायगढ़ जिला यातायात संगठन के अध्यक्ष प्रभुदास भोईर, महिला आघाड़ी अध्यक्षा स्नेहा भाकरे, एडवोकेट राजू कोरडे आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को मार्गदर्शन करते हुए माननीय विवेक पाटिल ने कहा कि शेका पक्ष एक आम आदमी की पार्टी है। लोगों की समस्या सुलझाने के लिए हम हमेशा से ही प्रयासरत रहे हैं। नवी मुंबई की आम जनता को सभी सेवा सुविधाओं की जानकारी मिले तथा उन्हें यह सेवा सुविधा प्राप्त हो, इस उद्देश्य से शेका पक्ष ये पार्टी नवी मुंबई में आई है, ऐसी भावनाएं माननीय विवेक पाटिल ने जाहीर की। शेतकरी कामगार पक्ष एकमेव असा पक्ष आहे की आपले उमेदवार ठरवताना दिल्लीतनं मुंबईतनं येत नाहीत, तर आम जनता जी आहे, लोक जी आहे, तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, यांच्यातनं आपला उमेदवार ठरवला जातो आणि त्या पद्धतीचं आज उमेदवार ठरवण्यासाठी आजची बैठक आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता जी कॉमन जनता आहे, ज्या 2-4 गोष्टींचा उल्लेख आगा यांनी केला की आरटीई खालचे ॲडमिशन्स असतील, CCTVज असतील, आरोग्याविषयीचे असतील, सर्वसामान्य म्हणजे स्कूल ॲडमिशनचा विषय असेल, या साऱ्या गोष्टी करण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून काही नवीन योजना ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या येतात त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे। आता म्हणायचं झालं तर शाळांमध्ये आपण ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो तिथली फी आणि डोनेशन याच्यामध्ये जर त्याला स्पर्धा करून महानगरपालिकेच्या शाळांमधनं चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपण जर त्या ठिकाणी देण्याची सुरुवात केली तर त्या स्टँडर्डचं शिक्षण आपण जर महानगरपालिकेच्या माध्यमातून दिले तर मला वाटतं आपला मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च जो आहे तो 70 ते 80% निश्चितपणे कमी होणार आहे। मी जसा रेल्वेचा आपल्याशी उल्लेख केला, तो रेल्वेचा उल्लेख केला तर तो देखील आपल्याचा खर्च कमी होणार नाही। त्याचबरोबर जे हेल्थ आहे, आरोग्यावर होणारा खर्च आहे, तो आरोग्यावर होणारा खर्च सुद्धा आपण महानगरपालिकेच्या योजने माध्यमातून काही योजना आखून तो आपण त्या ठिकाणी खर्च करणार आहोत। थोडक्यात काय तर शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे। सर्वसामान्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उत्पन्न वाढवणं, खर्चामध्ये कमी करणं, त्यांना विविध योजनांचा लाभ देणं, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देणं, त्यांच्यासाठी विविध योजना राबवणारा असा शेतकरी कामगार पक्ष आहे। मला खात्री आहे की आतापर्यंत जे राजकीय पक्ष तुमच्याकडे मत मागायला आले असतील किंवा आतापर्यंत जे नगरसेवक ह्या विभागातून निवडून गेले असतील अशा प्रकारचा विचार कधी त्यांच्या डोक्यात आला नसेल आणि तुमच्यापर्यंत निश्चितपणे सांगितला नसेल आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीचं काम करणारा शेतकरी कामगार पक्ष आज आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। आणि हे पोहोचवत असताना आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आज सन्माननीय प्रदीप उरुगवाल आणि त्यांच्या सौभाग्यवती रोहिणी उरुगवाल यांनी भारतीय जनता पार्टी सारख्या राष्ट्रीय पक्षातनं तो पक्ष सोडून त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला आहे, त्याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे।